त्याच्या पप्पाला बोलले आज लक्ष्मीपूजनचं सामान आणून द्या, आज लक्ष्मीपूजन आहे. तर ते बोलतात की ही काय माझी लक्ष्मी, तू हिचीच पूजा करणार, सामानाची काय गरज. म्हटलं तुमचं पण बरोबर आहे ना, मुलगी म्हणजे लक्ष्मीच असते ना. मग काय असं नाश्ता करून घेतला आणि कामं पण आवरून घेतले होते आणि लगेच मग शौर्याला आणायला गेले ना दुपारून. आणि मॅडम आमच्या स्पोर्ट डेला जायचे उद्या म्हणून अशा रुसून बसलेल्या होत्या ना. मग तिकडनं आले 4 वाजता, पूजा मांडलेली होती. पूजा मांडून पोथी वाचून घेतली आणि दिदी पण आली होती ना संध्याकाळी. क्रिशाला घेऊन थांबलेली होती तर क्रिशा म्हणे मम्मी तू घे म्हणे मला, आणि तिच्याजवळ राहतच नव्हती ना. मग असं तिला घेतलं तर दिदीजवळ परत जात नव्हती. कुंकाला गेले होते मी, तर मला बायका म्हणतात तुझी मुलगी का, म्हटलं हो. तर म्हणजे तिचा लाड कर बरं का, ती तिसरी आहे म्हणून तिला राग नको करू. खरंच कोणी आपल्या बाळाला कोणी राग करतं का बरं. आपल्या म्हणजे 9 महिने जर पोटात जड झालं नाही तर ताटात जड होणार आहे का. पण काय माहिती कसं काय असं विचार करतात बायका. पण असो आता ज्याचे त्याचे विचार असतात ना. मग काय इकडं असं मस्त चहा पिऊन घेतला होता गरम गरम सकाळचा. आणि मी काय फराळाचं करत नाही ना, मग त्यामुळं भूक पण लागलेली होती ना. मग लगेच इकडे स्वयंपाकाला लागले. कांद्याची पात करायची होती आणि कुकर लावून दिलेला होता. भांडे घासत होती. म्हणे मम्मी तुझी मी मदत करते, तुझा उपवास आहे ना, तू काय खात पित नाही म्हणे दिवसभर. मग काय इकडं लगेच संध्याकाळी आपला असं दिवा लावून घेतला. दारात दिवा लावायला पाहिजे, लक्ष्मी येते ना संध्याकाळची. मस्त तुपाचा दिवा लावून दिलेला होता आणि इकडे कांद्याची पात पण अशी रेडी झालेली होती. मग काय लगेच आपल्या चपात्या पण करून घेतल्या. म्हटलं क्रिशा झोपलेली तोपर्यंत पटापटा उरकून घ्यावं. असं दीदीसोबत गप्पा करत होते क्रिशाच्या आणि मस्त स्वयंपाक पण करून घेतला ना. आणि आपले लेकरं मोठे झाले ना, कोणाची गरज पडत नाही. तेच आपली मैत्रीण, आई बहीण सगळं काही असतात ना. काय माझ्या पोरीच माझं सगळं काही आहे. आणि मस्त इकडं वरण पण उकळलेलंच होतं. आणि मग काय सासूबाईंनी लाडू आणलेले ना, तेच डब्यात भरत होते ना. आणि नंतर मग असं तांदूळ धुवून घेतले, इडलीचं पीठ भिजवायचं होतं. तेवढंच मग आमची क्रिशा उठली ना. मग तिला घेतलं, तिला शांत केलं. थोडा वेळ रडत होती ना, आजारी पण आहे ती खूपच. उलट्या वगैरे पण करत होती. 2-3 वेळेस दवाखान्यातून आणले पण तिला काही फरकच नव्हता ना. मग असं तिला मस्त थंडीचं सगळं पॅक करून घेतलं होतं आणि मग तिला पण चांगलं वाटायला लागलं ना. मग काय असं मस्त देवाची पूजा वगैरे करून घेतली परत एकदा आणि ताट वगैरे निवेद दाखवून दिला, पाणी ओवाळून दिलेलं होतं. आणि असा होता आजचा दिवस.